सोलापूर ते पुणे प्रवास करत होतो आम्ही. प्रवास करता करता आमच्या एस टीचं गरम झाली. एस टी ड्रायव्हर काय म्हणले, एस टी गरम झाली. कंडक्टरला म्हणले खाली उतरावा यांना, आणि आम्हाला दुसऱ्या बसमध्ये त्यांनी बसवून दिले. दुसऱ्या बसमध्ये बसून दिल्यानंतर मग तिथं कुठं जागा मिळत तिथं आम्ही बसत होतो. मग एक हे आजीबाई होते. ह्या आजीबाईला मला पलीकडसारखा मला बसू द्या. नाही म्हणले, तुम्हीच पलीकडे जा म्हणजे खिडकीकडं, मला उतरायचं. दिलं मला पण उतरायचं म्हणलं स्वारगेटला. तर त्यांनी शेवटी ते वर केले, पण मला जाऊ दिले नाहीत पलीकडं. मग मी बाजूने सरकून गेले, पलीकडं बसले. मी कुठं चालला तर पोराकडे चालले. कंबर एवढी दुखते म्हणजे माझी एवढी दुखते, पण चालली पोराकडे. उमरग्याहून बेल्लमवरून आले. अर्धं तिकीट आहे त्यांना, तो प्रवास करतात. चालता येत नाही, उभारताही येत नाही त्यांना. पण त्यांना कसं फुकट तिकीट असल्यामुळे त्यांना इतकं फिरावं आवडते ना. हे बघा, त्यांना चालतासुद्धा नीट येत नाही. या कमरेला पट्टा बांधलेला आहे आणि पाऊस येतो आहे मोठा. तिचे मिस्टर पण आहे पुढे. तर पुढे जाऊन त्या बसल्या थोड्या वेळ आणि नंतर चढायला उतरून गेल्या त्या. हे अशा प्रकारे आपलं शरीर साथ देत नाही. जोपर्यंत आपलं शरीर साथ देते तोपर्यंत फिरा. नाही तर परत पावसा पाण्याचे दिवस असतात, परत जास्त दुखापत.